नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर मिसाळ. आज आपण छानपैकी असे सुंदर असे झाडाखाली उभे आहोत. आपल्या पाठीमाग फणस आहे. फणस म्हटलं तर कोकणाचा भाग आठवतो. फणस हे असं झाड आहे की पूर्ण महाराष्ट्रभर कुठेही कशाही वातावरणात येणारं फणसाचं झाड दिसून येतं. फणस म्हटलं तर दोन प्रकारचा असतो. एक घराचा फणस असतो आणि एक कापा फणस असतो. आपण त्याची कच्चं असताना भाजी पण करून खाल्ली जाते, भाजीला वापरलं जातं आणि पिकल्यानंतर साखरेपेक्षा गोड असणारं कोकणातलं आवडीचं असणारं हे फळ आपल्याकडं आपल्या भागातही लावता येतं. हा किती सुंदर असं एकाच ठिकाणी झोपक्यामध्ये त्या ठिकाणी आज आपल्याला हे फणस दिसतंय. फणसाची गोडी आणि आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगली आहे. पण ते आपल्या भागामध्ये फक्त कोकणाकडं ते येतं म्हणून खाल्लं जातं, परंतु आपल्या भागामध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी या फणसाची भाजी, त्याची बियासकट अतिशय सुंदर आणि छान भाजी होते. आपण कोकणवासीय लोकांना त्यांना पाहिलं तर ते आवडीनं हा भाजी खातात आणि आवडीनं तयार केली जाते आणि ती वारंवार त्यांच्या आहारामध्ये रोजच्या असते. तर आवर्जून आपल्या भागामध्ये हे फणस लावणं आवश्यक आहे. हे लावलं तर त्या ठिकाणी 12 महिने त्याला त्या ठिकाणी हिरवळ असते, फणस येत राहतात. आणि फणस बघितलं तर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो, हे पहा किती सुंदर असं एका ठिकाणी घडावर किती फणस लागलेलं आहे. या ठिकाणी पहा इकडच्या बाजूला 3 फणस आहेत. त्या ठिकाणी 3 1 1 1 2 3 4 5 आणि 6 आणि इकडे 3 आहेत, म्हणजे जवळपास 6 आणि 3 9 फणस एका ठिकाणी लागलेली आहेत. पहा झाड किती सुंदर आहे. छोटंसंच झाड आहे, परंतु त्या ठिकाणी या झाडाला अजून कुठे नाही, परंतु त्याच्या बुंध्याजवळ खोडाच्या भागामध्ये जवळपास या ठिकाणी फणस लागलेला आहे. याची लागवड केली तर निश्चित आपल्याला त्याचा बहुगुणी फायदा होतो आणि हे फणस आपल्या भागात आपल्या परिसरात एकदम चांगल्या रीतीने येऊ शकतं. सहजच एक गोडावा दिसला तर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला फणसाचं झाड आवडीनं आपल्याला ते पाहायला मिळालं आणि खाण्यासाठी मिळालं. व हे आहारातलं एक अतिशय महत्त्वाचा आणि दर्जेदार पदार्थ आहे. सर्वसाधारण आहे, परंतु खूप मोठं पोषण द्रव्याचं अमोघ साधन आहे. आपण ते आपल्या आहारात निश्चित असावं आणि घ्यावं. ते कच्चं असताना भाजी खावी. कोरड्या वातावरणापासून कोरड्या दमट, उष्ण कोरड्या वातावरण, म्हणजे विविध ते 4 प्रकारचे वातावरणाचे जे भाग आहेत आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रात आणि विशेषतः आपल्या मराठवाड्यात, त्या भागामध्ये आपल्याला हे दिसून येतं. मित्रांनो, हे आवर्जून आहारात असावं. धन्यवाद.